पण तुम्हाला आता रस्त्यावरनं फिरताना रे याच्यावर कारवाई करा त्याच्यावर खूप वाटतं. पण नाही, खूप वाटतं असं असं जाऊन अगदी असं हे करा वाटतं, पण ते शक्य होत नाही प्रत्येक वेळेस. जिकडे जाऊ तिकडे भानगड आहे. हो, पण दॅट इज वेअर मी जे म्हटलं ना, या फूड सेक्टरमध्ये सोशल मुवमेंट होणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त एक रेग्युलेटर काही काम करू शकणार नाही. रेग्युलेटर्स, FBOs, फूड बिझनेस ऑपरेटर आणि जनता ह्या तिघांनी मिळून करावं लागेल, त्याच वेळेस शक्य आहे. माझा रोल त्याच्यामध्ये हा नॅव्हिगेट करण्याचा आहे. जो एक तुमच्याबद्दल आरोप होऊ शकतो किंवा काही जण करतातही की काही जणां म्हणजे असं की आपण स्वच्छ आहोत, चारित्र्यवान आहोत, तर ह्याचाही एक अहंगंड निर्माण होतो आणि तुमच्याबद्दल असा आरोप होऊ शकतो किंवा काही जण करतातही की असे अधिकाऱ्यांमध्ये आता तुम्ही जाऊ पाहताय किंवा तुम्ही त्याच्यात गेलेले आहात की मी चारित्र्यवान आहे त्यामुळं मी असं करणार. तर या आरोपाकडे तुम्ही कसं बघता आणि हा आरोप आपल्याला लागू नये म्हणून तुमची काय इच्छा प्रयत्न हे चांगलं आहे. आपण जे म्हणतो ते अगदी काही लोक बोलत असायच त्याच्यामध्ये, म्हणजे माझ्यापर्यंत की त्याला असं वाटतं की तोच एकटा प्रामाणिक आहे. माझं कधीही असं बिहेवियर आलेलं नाही ना, मी बोललेलो आहे तसं, आणि तसं बोलण्याचा ना मला अधिकार आहे आणि बोलण्याचं काही कारण पण आहे. मी माझ्याबद्दल बोलू शकतो. मी कसं वागावं हे मी ठरवू शकतो, दुसऱ्यांनी कसं वागावं हे मी नाही ठरवू शकत. हा प्रत्येकाचा इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. चारित्र्यवान असावं का? येस, इट्स आयडियल. पण चारित्र्यवान प्रत्येकाची बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकेल. म्हणून तो वाईट आहे हे मी कधीच कुणाला म्हटलं नाही, तू वाईट आहेस, मी कधीच कुणाला बोललेलो नाही किंवा तसं माझं बिहेवियर नसतं पण. आणि म्हणून मी नेहमी मला स्वतःला प्रश्न करत असतो, आपण जे करतो ते योग्य आहे का, ग्राउंडेड आहे का, याच्यामुळे दुसरे कोणी अफेक्ट होत आहेत का, ॲडव्हर्सली, पर्टिक्युलरली ॲडव्हर्सली अफेक्ट होत आहे का, हा माझा नेहमी प्रयत्न असेल. एका प्रशासकीय अधिकाऱ्याने मनात आणलं आणि त्याने जर त्याची संपूर्ण इच्छाशक्ती पणाला लावून काम केलं